नमस्कार, मी साईप्रसाद महेंद्रकर. कोल्हापुरातील सध्या बालिका परिसरामध्ये आपण आहोत. आज 28 जुलै. आपण जी परिस्थिती पुराची आहे ती आज बघूयात. सध्या बालिंगा परिसरामध्ये जरी पुराचे पाणी ओसरत असले तरी देखील आपण हे बघू शकता दृश्य की माझ्या बरोबर सध्या बोटीमध्ये काही रुग्ण आणि त्याचे नातेवाईक आहेत जे त्यांच्या गावी निघालेले आहेत. पुलावरती आणि पुलाच्या परिसरामध्ये सध्या पाणी आल्यामुळेच या ठिकाणी बोटीमधून हे आहेत सगळे नागरिकांना त्यांच्या गावी सोडण्यात येत आहेत. आपल्या बरोबर हे नागरिक आहेत. नेमकं काय कधीपासून तुमचे हे रुग्ण कोण होतं? माझी मुलगीच आहे. कुठे ऍडमिट केलं होतं काय? समर्थ हॉस्पिटल. आता किती दिवस तुमचे ऍडमिट होते? 2 दिवस ऍडमिट होते. 3 दिवस. आणि राहायला आता कुठे आहात? राहायला कळे. आणि जाताना कशा पद्धतीने तुम्ही गेला होता? जाताना सरांनी सोडलेलं बोलेरो गाडीमधून. ओके. आणि आपल्या बरोबर इथं जे जवान आहेत आणि इथं रेस्क्यू जे ऑपरेशन राबवत आहेत त्यांच्या बरोबर देखील आपण बातचीत करूयात. नेमकं कशा पद्धतीने इथं रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं काय सांगाल? त्यांना विचारूयात आपण. कशा पद्धतीने इथं रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं काय सांगाल? गेले 3 दिवस झालं आपल्या या बालिका परिसरात आम्ही रेस्क्यू ऑपरेशन करत आहोत. जे इमर्जन्सी पेशंट आहेत किंवा जे डेड पेशंट आहेत त्यांना आम्ही स्थलांतर करण्याचा इथून बोटीच्या सहाय्याने स्थलांतर करत आहे. आता काय पाण्याची पातळी आहे ती कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांना मी काय आता उद्या दुपारपर्यंत वाट चालू होईल. त्यामुळे काही अडचणी होणार नाही. तर बघितलं तर की कशा पद्धतीने इथं बोटीमधून हे नागरिकांना या एका भागातून दुसऱ्या भागात सोडण्याचं काम अजूनही चालू आहे. कारण जे पाणी आहे ते रस्त्यावरती पूर्णपणे अजून देखील आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की पूर्णपणे या ठिकाणी पुढच्या बाजूला पूल आहे आणि हा पूर्ण बालिंगाचा जो पुढच्या बाजूचा रस्ता आहे तो पाण्यात आहे. आणि त्यामुळे जी पुढची गावं आहेत त्या ठिकाणचे जे रहिवासी आहेत नागरिक आहेत त्यांना बोटीमधूनच सध्या तरी अजून जे काही आहे ते दळणवळण चालू आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्येच त्यांना पुढे सोडण्यात येत आहे. बाकीच्यांना पुढे मज्जाव करण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारची सध्या ही परिस्थिती तुम्ही बघू शकताय. बोटीमध्ये सगळे जे सदस्य आहेत ते जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी गेले काही दिवस सतत परिश्रम घेत आहेत अशी परिस्थिती सध्या आहे. आणि हीच सगळी परिस्थिती सध्या आता सुधारत आहे. कारण जो पाऊस आहे तो देखील थांबलेला आहे. आणि आता आज दिवसभरात पावसाने उघडझाप देखील केलेली आहे. तर आता तुम्ही बघितलं की कशा पद्धतीनं कोल्हापूर डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स तर्फे हे मदत कार्य अद्यापही बालिंगा परिसरामध्ये सुरू आहे. बालिंगा पुलाच्या दुसऱ्या बाजूला मी सध्या आहे आणि या ठिकाणी अजून तुम्ही बघू शकता माझ्या मागे की जी परिस्थिती आहे सध्या बोटीतून जे काही पेशंट्स असतील मृत असतील त्यांना बोटीतून इकडे घेऊन येण्याचं काम हे कोल्हापूर डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स अर्थात KDRF आणि अजून काही संस्थांच्या मार्फत गेले 3 दिवसांपासून सलग सुरू आहे. हे बघू शकताय तुम्ही सध्याचे दृश्य. जर कोल्हापूरची परिस्थिती सध्या बघितली तर ही पंचगंगा नदी पात्राबाहेर पडलेली आहे. पण आज 28 जुलैची जर आकडेवारी बघितली तर साधारण 47 फुटांच्या वरच अजूनही पंचगंगेची पाणी पातळी आहे. काही इंचाने ही पाणी पातळी कमी होत असली तरी पूर्णपणे स्थिती पूर्ववत होण्यासाठी अजून काही 2-3 दिवसांचा कालावधी सगळीकडे द्यावा लागणार आहे. शहरी भागात देखील सखल भागातील पाणी पुरवठा पाणी जे साचलं होतं ते देखील उतरायला लागलं आहे. पण त्यामुळेच दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य सगळीकडे पसरलेलं आहे. आणि त्याचा सामना देखील नागरिकांना आता करावा लागणार आहे. त्यामुळे पुढे आरोग्याच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी देखील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. हे तुम्ही बघू शकता दृश्य की कशा पद्धतीनं बोटीतून जे काही पेशंट्स असतील किंवा जे काही पेशंटचे नातेवाईक असतील आणि त्यांना सगळ्यांना हे एका बाजूने दुसऱ्या बाजूला घेऊन आणलं जात आहे. तर याच पद्धतीने आता सध्या कोल्हापूर डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आणि बाकीच्या काही संस्थांमार्फत हे मदत कार्य अजून सुरू आहे. आणि पुढे जोपर्यंत रस्त्यावरील पाणी पूर्णपणे उतरत नाही तोपर्यंत हे अशा पद्धतीने मदत कार्य सुरू राहील आणि नागरिकांना ही सेवा देत राहील अशा पद्धतीने कळवण्यात आले. अशाच सगळ्या अपडेट्स तोपर्यंत इथेच सांगतो. लोकल एटीनसाठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.